सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईलचे इंटरनेट आणि लोकेशन चालू करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलचं इंटरनेट आणि लोकेशन चालू करून ठेवायचे आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं सर्च करायचं आहे तुम्हाला ई-पिक पाहणी। ई-पिक त्याच्यानंतर इथं क्लिक करू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर बघू शकता हे ॲप आलेलं आहे। त्याच्यानंतर जर का इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, जर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्यायचं आहे। इथं फक्त ओपनचा ऑप्शन आलेला पाहिजे, तुम्हाला ओपनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथं क्लिक करून तुम्हाला असं स्क्रोल करून घ्यायचं आहे सगळ्या बघू शकता। आणखी करायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथं महसूल विभाग निवडायचा आहे तुम्हाला। या यारोवरती क्लिक करून तुम्ही आपला विभाग निवडू शकता। तुम्ही हे ई-पिक पाहणी तुम्ही 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत करू शकता आणि त्याच्यानंतर इथं विभाग निवडून घ्यायचा आहे। बघू शकता तुमचा विभाग निवडून घ्यायचा आहे, माझा नागपूर विभाग आहे आणि त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आहे यारोवरती आणि इथं शेतकरी म्हणून लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यामध्ये इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला, जो पण तुमचा मोबाईल नंबर आहे इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढे जावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जर का याच्या अगोदर पण तुम्ही ई-पिक पाहणी केली असेल तर इथं क्लिक करून तुम्ही हे ई-पिक पाहणी करू शकता। तर आपण या स्टार्टिंगला नवीन खातेदार नोंदणी करणार आहोत आणि तुम्हाला काय करायचं आहे, नवीन खातेदार नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर विभाग निवड झालेली आहे आपली। आता इथं जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला, या यारोवरती क्लिक करून आपला आहे भंडारा जिल्हा आणि त्याच्यानंतर यामध्ये तालुका निवड करायची आहे तुम्हाला त्याच्यानंतर इथं गावाची निवड करायची आहे, जो पण तुमचं गाव आहे त्या गावाची निवड करून घ्यायची आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथं यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं खाते क्रमांक टाकायचा आहे किंवा गट क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आहे, इथं क्लिक केल्याच्यानंतर इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो पण तुमचा गट क्रमांक यामध्ये टाकायचा आहे, खाते क्रमांक असेल तर खाते क्रमांक आणि त्याच्यानंतर इथं शोधावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं खातेदार निवडाय आलेला आहे आणि त्याच्यानंतर या यारोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं नाव आलेलं असेल यामध्ये, त्याच्यानंतर इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं या यारोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही खालील खाते क्रमांक तपासून घ्या असे तुमचे येऊन जातील, जेवढे पण तुमचे खाते क्रमांक असतील तेवढे आणि त्याच्यानंतर या यारोवरती आणखी क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर बदलवायचा आहे, जर का तुमचाच मोबाईल नंबर असेल तर असू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढे वरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता या तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे काय, हो वरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली नोंदणी झालेली आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, खातेदाराचे नाव इथं क्लिक करून या यारोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं नाव आता वरती आलेलं आहे, या यारोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, सांकेतांक विसरला त्या नावावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हा सांकेतांक टाकून घ्यायचा आहे इथं, जो पण तुमचा सांकेतांक आहे तो इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर या यारोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पिकाची माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं आहे
आणि त्याच्यानंतर खाते क्रमांक यामध्ये टाकायचे आहे तुम्हाला। सर्वात अगोदर जो पण तुमचा खाते क्रमांक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर गट क्रमांक आणि त्याच्यानंतर हंगाम, जो पण तुमचा हंगाम येत असेल। आपला आहे खरीप आणि त्याच्यानंतर पिकाचा वर्ग। आपला निर्भळ एक पीक आहे आमचं, यामध्ये जो पण तुमचा आहे तो निवड करायची आहे। आणि त्याच्यानंतर निर्भळ पिकाचे प्रकार, इथं क्लिक करून तुम्हाला या रोवरती क्लिक करायचं आहे। पीक असेल तर पीक आणि फळबाग असेल तर फळबाग। आणि त्याच्यानंतर पिकांच्या झाडांची नावे याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे तुम्हाला। त्याच्यानंतर धान साड भात, आमचा आहे धान साड भात आहे, त्या पिकावरती क्लिक करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला दुसरा झाला होता। त्याच्यानंतर संपूर्ण क्षेत्रभर याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे। आणि त्याच्यानंतर जलसिंचनाचे साधन, आणि त्याच्यानंतर जर कोरडवाहू असेल तर कोरडवाहूवरती क्लिक करा, किंवा बोरवेल वगैरे असेल तर याच्यावरती क्लिक करा, नाहीतर विहीर असेल तर विहीरवरती क्लिक करा। तर आपली इथे बोरवेल आहे त्याच्यामुळे मी इथे क्लिक करत आहे। त्याच्यानंतर जलसिंचनाची पद्धत, जर का कोरडवाहू केला तर तुम्हाला जलसिंचनाची पद्धत ॲड नाही करायची आहे। यामध्ये जे पण तुमचं आहे तो क्लिक करायचे आहे। आपले प्रवाही सिंचन, आणि त्याच्यानंतर रोवण्याची तारीख टाकायची किंवा पेरणीची तारीख। त्याच्यानंतर इथं हो वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर छायाचित्रावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला। छायाचित्र 1 वरती क्लिक करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर ठीक आहे वरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोटो काढायचे आहे शेतात जाऊन। आणि त्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर छायाचित्र 2 वरती क्लिक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आणखी ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आणखी तुम्हाला शेतातील दुसरे फोटो काढायचे आहे। आणि आता राईटवरती क्लिक करायचं आहे, आणखी राईटवरती क्लिक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर त्या वरील पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे घोषित करत आहे त्या डब्यावरती क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर पुढे वरती आता बघू शकता तुम्हाला पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे। ठीक आहे वरती क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी झालेली आहे। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।